Hi student, let us see examples to solve a system of linear equations by using method of reduction. Okay, मॅट्रिक्स चॅप्टरमध्ये आपल्याला दोन मेथड आहेत, मेथड ऑफ इन्व्हर्जन अँड मेथड ऑफ रिडक्शन. त्याच्यातली आपण सेकंड मेथड बघितलेली आहे आणि आता त्याची एक्झाम्पल्स बघूयात. ओके, सो एक्झाम्पल आहे बघा, 2x + y = 5 अँड 3x + 5y = -3. ओके, हे जे आहे एक्झाम्पल ते आपल्याला सॉल्व करायचं आहे बाय युझिंग मेथड ऑफ रिडक्शन. याच्यात दोन तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत, इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत, म्हणजेच त्याच्यातल्या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत बाय युझिंग मेथड ऑफ रिडक्शन. सोल्युशनमध्ये फर्स्टला दिलेली इक्वेशन्स लिहून घेऊयात. -3 क्वेश्चन 1 क्वेश्चन 2. ओके, मेथड ऑफ रिडक्शनमध्ये आपण काय प्रोसिजर यूज करतो तर दिलेला मॅट्रिक्स ही दोन इक्वेशन्स आहेत ते मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहितो. गिवन इक्वेशन रिटर्न इन मॅट्रिक्स फॉर्म as a capital A into capital X equal to capital B, where A, X, B are matrices. A is a coefficient matrix, X is variable matrix and B is constant matrix. Capital A हा कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे एक्स अँड वायचा. फर्स्ट इक्वेशनमधला एक्सचे कोइफिशियंट आहे 2, वायचा 1. सेकंड इक्वेशनमधला एक्सचा कोइफिशियंट आहे 3, वायचा 5. ओके, इथं कॅपिटल एक्सचा मिनिंग आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स, तर दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स अँड वाय. थर्ड मॅट्रिक्स आहे कॅपिटल बी. कॅपिटल बी मीन्स कोइफिशियंट मॅट्रिक्स 5 अँड -3. ओके, सो इन दिस मेथड ऑफ रिडक्शन we have to convert matrix A into upper triangular matrix. आपल्याला ह्या मेथडमध्ये काय प्रोसिजर करायचं आहे तर तुम्ही x = b ह्या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वेशन लिहिता. त्यावेळी ए एक्स बीच्या व्हॅल्यू तुम्ही त्या इक्वेशनमध्ये पुट करा आणि ए हा मॅट्रिक्स तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं असतो. हे तुमचं एम असतं आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे. तर हा मॅट्रिक्स तुम्हाला ए अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणजेच ह्याचे लोअर डायगोनल इलेमेंट 0 करायचे आहेत. ओके, लोअर डायगोनल हा डायगोनल आहे आणि त्याच्या खालचा जो इलेमेंट आहे तर 2 क्रॉस 2 मॅट्रिक्समध्ये एकच इलेमेंट येणार, हा 3. तुम्हाला काय करायचं आहे 0 करायचं आहे. ओके, मग त्यासाठी तुम्हाला जी ट्रान्सफॉर्मेशन आहेत इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्याचा यूज करायचा आहे. मग आता तुम्ही काय करू शकता बघा, इथं जर 1 असता तर तुम्ही डायरेक्ट R2 - 3R1 ट्रान्सफॉर्मेशन घेतलं असतं, तुम्हाला काय लगेच इथं 0 इलेमेंट भेटला असता. इथं 2 आहे बरोबर, इथं 2 आहे म्हटल्यावर तुम्हाला अगोदर हा 1 करून घ्यावा लागेल, म्हणजे लगेच तुम्हाला ह्या 1चा यूज करून हा 0 करता येईल. किंवा तुम्ही हा सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन करू शकता बघा. आता तुम्हाला इथं 3 इलेमेंट 0 करण्यासाठी त्याच्यातून 3 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, त्यावेळेस तुम्ही तर तो इलेमेंट 0 होणार. डायरेक्ट 3 सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी वरच्या रोचा म्हणजेच ह्या R1 मधल्या इलेमेंटचा यूज करावा लागतो. मग मी काय ट्रान्सफॉर्मेशन घेते बघा, R2 चेंज करायचं, R2 गिव्ज R2 आहे तुमचा हा 3, माधून तुम्हाला 3 सबस्ट्रॅक्ट झाला तर काय भेटणार आहे तुम्हाला इथं 0 आन्सर भेटेल. सो बघा मी काय ट्रान्सफॉर्मेशन घेते, 3/2 R1. R1 तुमचा काय आहे 2 आहे, कारण तुम्हाला 3/2 का घेतलेला आहे तर ह्या 2ला 2 कॅन्सल झाला तर तुमचा काय येणार आहे इथं कॅन्सल ओनली 3 राहणार आहे, म्हणजेच 3 - 3 तुमचा आन्सर 0 येणार. सो मी काय ट्रान्सफॉर्मेशन घेतलं R3 - 3/2 R1. ओके, सो बघा आफ्टर दिस ट्रान्सफॉर्मेशन वी गेट न्यू मॅट्रिक्स. याच्यात R1 रो ॲज इट इज राहणार आहे 2 1. ओके, सेकंड रो चेंज होणार आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काय एलिमेंट्स भेटतात ते बघूयात. इथं 0च भेटणार आहे, तरी पण मी अप्लाय करते. R2 हवा, इथं R2 आहे आपला इथला 3 - 3/2. मी इथं बाजूला तुम्हाला समजण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन लिहित आहे. 3 - 3/2 त्याचा करस्पॉन्डिंग R1 आहे 2. ओके, 2ला 2 कॅन्सल, 3 × 1 दॅट इज 3. 3 - 3 आन्सर येणार आहे तुमचं 0. किंवा तुम्ही असं जरी सॉल्व केलं 3 × 2 6, 6 / 2 3च येणार आहे. सो 3 - 3 0.
सो इथे आला तुमचा एलिमेंट 0. ओके. सेकंड R2 आहे 5 मायनस 3/2, त्याचा करस्पॉन्डिंग R1 आहे 1. ओके. सो बघा 5 मायनस 3/2 इंटू 1 3/2, 5 मायनस 3/2 आन्सर येणार आहे 5 मायनस 3/2, 5 इंटू 2 10, 10 मायनस 3 7, 7/2 आन्सर येईल तुमचं. ओके. 7/2. ह्या मॅट्रिक्सवर काहीही चेंज होत नाही, तो ॲज इट इज. इकडच्या मॅट्रिक्सवर सुद्धा तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. R2मध्ये तुमचा इथे एकच एलिमेंट आहे, काय आहे -3, आणि त्याचा करस्पॉन्डिंग जो एलिमेंट आहे तो 5. ओके. बघा 3/2 इंटू 5 येणार आहे -3 टू -3/2 इंटू 5 विच इज इक्वल टू -3 मायनस 3/2 इंटू 5, 3 इंटू 5 15/2. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 इंटू 2 -6 मायनस 15/2 विच इज इक्वल टू -21/2. ओके. सो तुमचा येईल -21/2. फक्त R2वर ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय होणार आहे, R1 ॲज इट इज. ओके. तुमचा दिलेला मॅट्रिक्स ए जो आहे तो तुमच्या अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झालेला आहे. नेक्स्ट स्टेप काय असेल तर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो, रो क्रॉस कॉलम. सो बघा तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की येणारा मॅट्रिक्स कोणत्या ऑर्डरचा येईल, तर बघा हा 2 क्रॉस 2 ऑर्डरचा आहे, हा 2 क्रॉस 1 ऑर्डरचा आहे. येणारा मॅट्रिक्स हा 2 क्रॉस 1 ऑर्डरचा येईल. ओके. ज्यात 2 रो आणि 1 कॉलम असेल. सॉल्व करूयात. ह्या रोनं इकडच्या मॅट्रिक्समधल्या कॉलमला मल्टिप्लाय करा आणि मल्टिप्लिकेशन करस्पॉन्डिंग एलिमेंट्स 2 इंटू एक्स 2x अँड 1 इंटू वाय वाय, सो प्लस वाय येणार. नेक्स्ट रो इकडे कॉलम एकच असल्यामुळे एवढंच ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. आता सेकंड रोला जाऊया. 0 7/2 ह्या रोचं XY इकडच्या कॉलमबरोबर मल्टिप्लिकेशन, 0 इंटू एक्सचं मल्टिप्लिकेशन 0च येईल. 0 प्लस बघा 7/2 इंटू वाय दॅट इज 7y/2 किंवा 7/2 इंटू वाय असं म्हटलं तरी चालेल, मिनिंग एकच. इकडे ॲज इट इज हा मॅट्रिक्स येणार आहे. ओके. सो बघा ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 1 आहे, ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर पण 2 क्रॉस 1 आहे. दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. सो बाय इक्वॅलिटी ऑफ 2 मॅट्रायसेस करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल येणार आहे त्याचे. 2x + y = 5 अँड 7y/2 = -21/2. ओके. इक्वेशन 3, इक्वेशन 4. आता फ्रॉम इक्वेशन 4 आता तुम्हाला इथं कळतं आहे की इक्वेशन 4 वरून तुम्हाला डायरेक्ट वायची व्हॅल्यू भेटू शकते, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते. ती वायची व्हॅल्यू तुम्ही परत ह्या इक्वेशनमध्ये पुट केली की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटेल. ही दोन इक्वेशन सॉल्व करायची होतीच, म्हणजे एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या होत्या. सो बघा मी फ्रॉम इक्वेशन 2 वरून काय करते तर हा 7y/2 किंवा इक्वेशन डबल लिहिते. ओके. हा 2 इकडे डिव्हाइडला, इकडं काय होणार आहे, एक ट्रान्सफर करूयात, डिव्हाइडला इकडं मल्टिप्लाय होणार आहे. ओके. 2 म्हणजे न्यूमरेटरमध्ये जाणार आणि हा 7 इकडं काय आहे मल्टिप्लाय आहे तो डिव्हाइडमध्ये जाणार. ॲट अ टाईम ट्रान्सफॉर्मेशन केलं तरी चालेल, तुम्हाला समजावं म्हणून मी काय केलेलं आहे स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. सो बघा y = 2 ला 2 कॅन्सल, -21/7 -21/7चा आन्सर येईल -3. ओके. y = -3 भेटला. आता हा y = -3 इक्वेशन 1 मध्ये पुट करते. पुट y = -3 इन इक्वेशन 3 वी गेट. सो वायची व्हॅल्यू मी 3 पुट करते. सो मला त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू भेटेल. वायची व्हॅल्यू -3 इक्वेशन 3 मध्ये पुट करते, त्याच्यावर मला वायची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू भेटेल. 2x = प्लस मायनस मायनस, सो 2x = हा -3 पहिला आपण इकडे ट्रान्सफर करूयात कारण x हा 2 हा एक तर मल्टिप्लाय आहे. सो अगोदर ॲडिशनच्या टर्म इकडे घेतो, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या. सो होणार आहे 5 + 3 होणार आहे, सो 8 होईल. सो x = 8/2 दॅट इज implies x = 4. So x = 4 and x = 7, therefore x = 4 and y = -3. ह्या दोन व्हॅल्यू तुम्हाला काय भेटलेल्या आहेत, ह्या दोन इक्वेशनची सोल्युशन भेटलेली आहेत. सो तुम्ही ही दोन इक्वेशन सॉल्व केली असं त्याचा मिनिंग होतो. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल
कन्फ्युजन असेल